अरे उडी टाका. म्हणजे 6 वाजले संध्याकाळचे आणि आपले गणपती बाप्पा पोचवला आता नुकतेच 6 वाजता. आणि इकडनं आपण आता चाललो. काय चालला? देवळेकरवाडी ना म्हणजे घाटियावाडी आणि देवळेकरवाडी दोघांचे गणपती पण आपल्या इकडेच पोचवतात खाली खाडीवरती. तर तिकडे पण थोडक्यात जाऊन बघून येऊया जरा. म्हणजे आता वरतीच घरीच जाणार आहोत पण म्हटलं जाऊन बघून येऊया गणपती पण थोडे. चाललास लवकर चालला घरी? काय चाललास? आता पोचवती झाला गणपती. नाट्यवाडी सगळे मिक्स. सूरज तुला काय शाप काळे पडला. तर मंडळी आम्ही गणपती पोचवलो. त्याच्यात जरा पुढे चालले दिले 5 मिनिटाचं अंतर आहे. तिकडे पुढे आपले देवळेकर बंधू आणि घाटिये बंधू आणि गिरकर तेली यांचे गणपती पोचवले जातात इकडे. जिकडे जेटी नाही अशी पण आपले गणपती भरपूर असतात आणि त्यांचे गणपती इकडे पोचवले जातात पुढे या साईड का. तर मंडळी हे आपले गणपती दिसतात. तर आपले गिरेगावातले जांभूळवाडी म्हणून तर जांभूळवाडीतले गणपती आहेत इकडे. आणि पुढच्या साईड का तर तिकडे देवळेकरवाडी आहेत आणि तेलीवाडीचे गणपती आहेत. तर म्हणजे जरा पुढे जाऊया आणि आपले देवळेकरवाडीतल्यांची गणपतीने बघूया. पुढे तेलीवाडीने देवळेकरवाडीचे गणपती आहेत ते जाऊन बघूया. तर म्हणजे गणपती इलेले आहेत आपल्या देवळेकरवाडीचे आणि आता सगळे टेम्पोतनं गणपती उतरवून येतात. त्यानंतर आरती केली जाईल आणि त्यानंतर विसर्जनास सुरुवात करतील. तर म्हणजे बहुतेक आपल्या गावातले 10 दिवसांत गणपती पोचवले जातात आणि 21 दिवसाचे पण गणपती शिल्लक हत पाठी. आपल्या देवळेकरवाडीत 1-2 गणपती 21 दिवसाचे हत वाटतं. आपल्या वाडीत नाहीत 21 दिवसाचे. तर आता गणपती सगळे उतरवून घेतात मंडळी कारण गणपती बरेच असे आहेत. 20 गणपती असणार बहुतेक अंदाजे वाटतात आपल्याकडे. तर म्हणजे बाकीचे देवळेकरवाडीचे गणपती गेलेलेच आहेत. आणि आता हे आपलं रुपेश गिरकर म्हणून तेलीवाडीवरची आपली तर गिरकरांच्या इकडचं गणपती आहे. तर म्हणजे समोरचा गणपती दिसतात तो आपलं गिरकर रुपेश गिरकर हा त्यांचे गणपती आहे. आणि बाकी इतर देवळेकरवाडीचे गणपती होतच तिकडे दाखवते तुमका थोड्यातच. आणि मंडळी ह्या बाजू ते डाव्या साईडला गणपती आहेत ते देवळेकरवाडीची पूर्ण लाईन आहे शेवटपर्यंत. बरेच असे गणपती आहेत आज सगळे एकत्र. तर आता गणपती मंडळ उतरून झालेले सगळे. आता आर्थिक सुरुवात होईल त्यानंतर मग विसर्जन करते गणपती बाप्पांचा. आर्थिक मंडळ सुरुवात झालेली आहे. आरती आपण काय जास्त दाखवत बसणार नाही. आपण डायरेक्ट आता विसर्जन बघूया थोडक्यात आरती झाल्यानंतर. तर चला मंडळी आरतीने करून झालेल्या आणि बाप्पाच्या विसर्जनासाठी आपले देवळेकरवाडीचे पोरसुद्धा नदीमध्ये उतरलेले आहेत.
गणपती बाप्पा तर मंडळी गणपती विसर्जनासाठी बरेच असे गणपती आहेत. 20 गणपती असणारच बहुतेक मोजले नाही, तरी पण भरपूर गणपती आहेत आपल्या देवळकरवाडी, जांभूळवाडी, गिरकर यांचे असे धरून सगळे गणपती भरपूर होते. म्हणजे 7 वाजलेले आहेत आणि आपण खालना घाटीवाडीच्या तिकडनं गणपती पोचून दिला. म्हणजे घाटीयेवाडी आणि जांभूळवाडी प्लस देवळेकरवाडी असे बहुतेक गणपती घाटीवाडीचे पुढे पोचवला आणि तिकडे आपण वाजू गेला होता फक्त जाताना. त्यानंतर आपण जांभूळवाडी आणि देवळेकरवाडींचे दोघांचे गणपती असे भरपूर असे होते, बरेच असते 20-25 गणपती असतील म्हणजे भरपूर. आणि अजून 21 दिवसाचे 1-2 गणपती हज शिल्लक पाठी राहिलेले आहेत. तर बाकीचे गणपती आपण मंडळी विसर्जन करून येलेल्या आता आणि वाजल्यात काळोख झालो 7:15 होईत दिले. आपण वरती येईपर्यंत आपल्याला वाजलेत तेवढे. आणि मंडळी गणपती बाप्पा गेलेले आहेत, आज अनंत चतुर्थी या, त्यामुळे गणपती बाप्पाचं विसर्जन आपण करून दिलेलं आता. तर म्हणजे बघितलं असाल आपल्या कोकणामध्ये कसा गणपती विसर्जन केला जाता. म्हणजे बाकीच्यांसारखा इतर काय नाही, आपल्याकडे भरपूर नदीवरच खाडीवरती गणपती विसर्जन केला जातं. इकडे तिकडे बाकी काही करत नाही जास्त, किंवा तळाबेळा असला तर तिकडे केला जातं विसर्जन आणि व्यवस्थितपणे गेलेला जाता. तर ह्या तुम्ही स्वतःहून बघितला असाल. तर आता म्हणजे ही व्हिडिओ आपण अनंत चतुर्थीची इकडेच थांबवूया, लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. आवाज पण म्हणजे गणपतीची भजनं, त्यामुळे आवाज थोडं जाड झालेलं घशातनं तेवढं, म्हणजे सर्दी विर्दी असल्यामुळे आवाज तेवढं फुटत नाही. पण झाले तेवढेच गणपतीचे दिवस असतात, तीच मजा मस्ती असतात, त्यामुळे भजना बिजना होतच राहतात आणि करूची इच्छा आणि मन पण असतं आपला, म्हणजे मनापासून आपण करता. भले मग ती तब्येत बिघडलेली असली तरीसुद्धा आपण जाता भजनाकडे, कारण एक आवड आपल्याकडे गणपती बाप्पा असलेले असतात. कारण 10 दिवसात आपल्याला ती सेवा करूची असता. त्यानंतर वर्षभर आपली गणपती बाप्पा येण्याची वाट परत बघू लागता. तर मंडळी आता थांबूया ही व्हिडिओ इकडेच, लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मंडळी आता गणपती बाप्पा मोरया.